अथ श्री साई सच्चरित अध्याय 41. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्याय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साई नाथाय नमः. हेच साई कथेचे महिमान, कितीही परिसा नलगे प्रोत्साहन. श्रोतेच राखूनि पूर्वानुसंधान, अति सावधान श्रवणार्थी करावया कथापान. जेथे श्रोतेच सावधान, किमर्थ मग प्रार्थावे अवधान. वृत्ती जाई एकतान आधीच, गाता परिसता निजगुरु महती. होईल निर्मळ चित्तवृत्ती, दृढ ध्यान नामानुवृत्ती. सुखैकमूर्ती प्रकटेल, गताध्यायी जाहले कथन. कैसे एका व्रताचे उद्यापन, यथा सांग जाहले पूर्ण. दृष्टांत खूण समवेत, तैसीच साईंची पार्थिव छबी. कवण्यापरी आकस्मित यावी, कैसी वेळेवर इच्छा पुरवावी. कथा परिसावी ही आता, एका होळीची या सणा. येतो मी आज घाली भोजना, साई ऐसिया देऊनी स्वप्ना. होय मनकामना पुरविता, कथा ही पूर्वीच कथिली सविस्तर. परीती प्रतिमा कैसी वेळेवर, यावी हा कैसा काय चमत्कार. ते आज सादर परिसावे, कथा सांगे अल्ली महम्मद. वाटली परम आश्चर्यप्रद, ही तरी एक लीलाच विशद. अतिविनोदकारक, यांनीच ती होळीच्या दिवसी. आम्ही दुपारा जेवावयासी, बैसावयाचे ऐन समयासी. आणून उल्हासित केले मज, हे तो पूर्वील कथानुसंधान. आता श्रोता सावधान, परिसिजे पुढील निरूपण. चरित्र पावन साईंचे, तीही कथा सरस पूर्ण. श्रोते आधीच दत्तावधान, वक्ता साईपदी लीन. चरित्र गहन साईंचे, परोपकाराची ती प्रतिमा. परोपकारार्थ झिजवी आत्मा, सदा सर्वदा निर्वैर धर्मा. अखंड सत्कर्मा वाहिला, बरी वाईट कैसी ही स्थिती. देहकर्मे देहान सुटती, परीती लावा अंतर्वृत्ती. गुरुचरणी प्रीतीपूर्वक, मग निजभक्ताचा योगक्षेम. गुरु कैसा चालवी अविश्रम, ते गुरुचरणी ठेवूनी प्रेम. पहा अत्युत्तम अनुभवे, हे स्थिती मागितल्या न मिळे. ठाई पडे गुरुकीर्तन मेळे, जे न महत्प्रयत्नेही आतळे. ते गुरुकृपा बळे चालत ये, धरोनिया दुरभिमान. करू आले जे सूक्ष्म निरीक्षण, तेही सर्व परतले त्यक्ताभिमान. सुखायमान दर्शन सुखे, यश श्री औदार्य ज्ञान. शांती वैराग्य हे षड्गुण, इवही श्री साई भगवंत पूर्ण. ऐश्वर्ये संपूर्ण हरि जैसा, किती हो आमुचे भाग्य गहन. जेणे हा साई चैतन्य घन. विना अर्चन पूजन भजन, देई दर्शन आम्हा ते. म्हणती भक्तीपाशी देव, आम्हापाशी भक्तीचा अभाव. परी हा साई महानुभाव, कनवाळू स्वभाव दीनार्थ. असो तो अल्लीच वदेजी आता, श्रोता साध्यंत ऐकिजे वार्ता. कळेल साई लीला गहनता, आणिक निजसत्ता तयाची. एके दिवशी मुंबा नगरी, फिरत असता रस्त्यावरी. चित्रे मनोहर आणि तस्बिरी, विकणारा व्यापारी अवलोकिला. चित्रे सुंदर नाना परींची, संता महंता अवलियांची. पाहोनी जाहली वृत्ती मनाची, कवणा कवणाची ती पाहू. म्हणून एक एक पाहू लागता, आवडली ही तस्बीर चित्ता. सर्वाहूनी तिची मोहकता, शिवाय ती आराध्य देवता ही. आधीच मनी साईंची आवड, सन्मुख तयांची मूर्ती ही उघड. पाहूनी घ्यावया जहाली तातड, किंमत मी रोकड मोजिली. मग ती तस्बीर आणिली घरी, टांगूनी ठेविली भिंतीवरी. आनंदे नित्य दर्शन करी, प्रेमही मज भारी बाबांचे. दिधली मी ही तुम्हापाशी,
तया आधी तिसरे मासी आराम नव्हता माझिये जीवासी राहिलो सहवासी मेहुण्याच्या नूर महमद पीर भॉय मेहुणा हा मजला होय सुजला होता माझा पाय केला मज उपाय शस्त्रक्रियेचा ऐसा असता दुखणाईत 3 महिने राहिलो तेथ कोणीच नव्हते माझिये घरात या 3 महिन्यात वस्तीस प्रसिद्ध बाबा अब्दुल रहिमान मौलाना साब महमद हुसेन बाबा साई बाबा ताजुद्दीन यूहीन ते स्थान त्यागिले हे सर्व आणि ऐसेच इतर यांची छायाचित्रे भिंतीवर होती माझिये घरात मनोहर सोडीन हे कालचक्र तयाही माझी इकडे ऐसी गती चित्रांमागे का 7.5 वाटे वस्तूसी होता उत्पत्ती प्रलय स्थिती ही दुर्लंघ्य असो ऐसी असता परिस्थिती साईच कैसे त्यातूनी चुकती हे तो हा काळवरीही मज प्रती कोणीही न सकती सांगावया ये विषयीची समूळ कथा विस्मय वाटेल तुम्हा परिसता कळेल साईंची स्थिरचरात्मकता अतर्क्य विंदानता तयांची संत बाबा अब्दुल रहिमान यांचे एक चित्र लहान महम्मद हुसेन थारिया टोपण यांचे स्वाधीन होते की तेणे तयाची मज एक प्रत दिधल्या जाहली वर्षे बहुत ती मी माझे मेहुण्यास देत की ते अंकित तयांचे तीही 8 वर्षे पर्यंत होती तयाचे मेजाचे खणात सहज एकदा आढळता अवचित नेली ती दुकानात मुंबईस जितुके बाबा अब्दुल मोठे चित्रही करविले तेवढे गोमटे की ते न्यावे तयांचिया भेटे प्रेमही दाटेल तदंतरी तयावरून घेतल्या नकला आप्तेष्ट मित्रा दिधल्या सकळा त्यातीलची एक दिधली मजला होती मी भिंतीला लाविलेली मग ती परम सुंदर तस्बीर भरता अब्दुल रहिमान दरबार नूर महमद जाहला तत्पर करावया सादर त्या संता पाहुनी हे तयाचे मन चित्र पाहताच अब्दुल रहिमान जाहले अत्यंत कोपायमान उठले त्यात ताडण करावया करुनिया निर्भर्त्सन दिधले तयास घालवून तेणे तो अत्यंत खिन्न वदन चिंता गहन उद्भवली मग तो होऊन हीन दीन उदास आणि उद्विग्न मन पैक्यापरी पैकाही जाऊन गुरुकृपे विघ्न उद्भवले होतो आज गुरुकृपा संपन्न तोच मी झालो रोषास कारण ऐसे वधूनी साशंक होऊन चित्र विसर्जन आरंभी म्हणे आता या संत प्रतिमा कधीही न घरी ठेविता कामा तेणेच अंतरलो निज गुरु प्रेमा किमर्थ रिकामा हा धंदा म्हणे जया चित्राच्या पायी गुरु माझा मज नाराज होई पाडील कधीतरी ते अपायी ते मज नाही कामाचे हे तरी एक प्रतिमा पूजन नावडे मम गुरु लागून तरी मग या नाराज ठेवून चित्राचे प्रयोजन कायमज जाहला बहुद्रव्य व्यय करावया या चित्रांचा संचय तरी त्या आता न दुजा उपाय शिवाय तोय विसर्जना म्हणून मग माझा मेहुणा सवे घेऊन ती छबी जाणा न देताही मागतिया कवणा पातले विसर्जना धक्क्यावर गेलो अपोलो बंदरी थेट ठरविली एक भाड्याने बोट जाववेल तो जाऊन थेट समुद्री ती शेवट विसर्जिली असो ते येथेच नाही थांबले वांद्रे येथेही तेच आरंभिले सर्वा आप्तेष्ट मित्रा विनविले फोटो घेतले मागून म्हणाले बाबा अब्दुल कोपले फोटो ज्यांनी त्यांनी आपले परत द्यावे पाहिजे विसर्जिले सकळा विनविले येणे परी मजकडूनही दिधलेली प्रत घेतली माझे भावाची ही परत बहिणीची ही केली हस्तगत मिळविल्या समस्त 6 प्रती मग तो घेऊन 6 प्रती वांद्रे शहरी समुद्रावरती थेट जेथे जमीन सरती
पातला ते प्रांती सरोष. पाचारुनी एक कोळी मग ती अवघी चित्रे ते काळी. करुनिया तयाचे हवाली निक्षेपियली अब्धिजली. मीही तेव्हा व्यथाग्रस्त होतो तयाची या घरात. मलाही तो ऐसेच उपदेशित संकटे आणीत या प्रती. तरी त्या अवघ्या गोळा करून करीसील जेव्हा समुद्री विसर्जन. तेव्हाच तुझिया व्यथेचे निरसन होईल जाण निर्धारे. मीही माझा पाचारीला मेथा किल्ली देऊन त्याची हाता. आणविल्या तसबिरी संतांच्या समस्ता सोपिली व्यवस्था मेहुण्या ते. त्याने आपुला बोलाविला माळी तया करवी त्या तात्काळी. चिंबाईच्या देवळाजवळी समुद्रजळी निक्षेपविल्या. पुढे जाता 2 मास होता आराम मम जीवास. जाता मी आपुल्या बिऱ्हाडास अति आश्चर्यास पावलो. तुम्हास म्याजी दिली तसबीर ती द्वारा समोरची भिंतीवर. पाहोनिया पूर्ववत स्थिर वाटला मज थोर विस्मय. अवघी चित्रे मेथाने आणिली हीच तसबीर कैसी की चुकली. म्हणून मी ती तात्काळ काढिली छपवून ठेविली कपाटी. पडताच मेहुण्याची दृष्टी घेईल तो ती उठाउठी. नेईल जलसमाधीसाठी ऐसे मजपोटी वाटले. ठेवून लाहे निजगृहाते मेहुणा पाहताची बुडवीत हाते. देवो न लाहे आणिका ते निशंक चित्ते अभक्ता. विना विचारे देईन कवण तरी न झालिया योग्य जोपासना. राहील अस्वस्थता सदैव मन ही दीर्घ विवंचन सर्वदा. तरी ती जेथे राहील सुरक्षित पाहावे ऐसे स्थळ त्या उचित. ठेवील आपुले घरी जो व्यवस्थित तयाच्या हस्तगत करावी. ऐसे मन पडता अडकित्ता साईच सुविचार सुचवी चित्ता. जावे मौलाना दरबारी आता इस्मूस वृत्तांत कथावे. मग मी तेव्हा तैसाची सत्वरी गेलो पीर मौलाना दरबारी. मुजावर इस्मूस ही वार्ता सारी कळविली अत्यादरी एकांती. आम्हा उभयतांचा निर्णय आपुलेपाशी राहीलही निर्भय. म्हणून ते दिनीच आम्ही उभय केला की निश्चय मनाचा. की ही समर्थ साईंची छबी आपुले येथेच ठेविली जावी. स्वये आपणा समर्पावी तेणेच ती ठाई पडेल. तव त्या कृतनिश्चयानुसार केली ती प्रतिमा आपणा सादर. पाहून आपुले जेवण तयार तैसाच मी सत्वर परतलो. ही लांब कथा परिसावयास नव्हता आपणा तेव्हा अवकाश. पुढे मागे कथूती सावकाश धरून हा उद्देश गेलो मी. आज उद्या करिता करिता संबंध 9 वर्षे भरता. आजही झाली भेट अवचिता आपणा उभयता परस्पर. तेणेही आठवली पूर्वपीठिका आपणही कथिले स्वप्न कौतुका. संबंध जुळला अपूर्व कथानका नाही अद्भुत काही लीला. आता एक दुजी कथा सावध चित्ते परिसिजे श्रोता. साई कैसे प्रेमळ भक्ता अति सप्रेमता वागवीत. जया परमार्थी खरी गोडी तयांची साईस मोठी आवडी. वारुनी सर्व तयांची साकडी स्वानंद जोडी देतया. ये अर्थीचा अनुभव गोड बाळासाहेब देवांची होड. पुरविली पुरवूनी तयांचे कोड दिधली त्या जोड भक्तीची. दिवसा नोकरी केल्याशिवाय योगक्षेमा नव्हता उपाय. परी रात्रौ परमार्थ व्यवसाय करावा व्यत्यय कायावा. इच्छा फार दिवसांपासून करावे नित्य ज्ञानेश्वरी वाचन. परी काही ना काही विघ्न येऊन ते हातून घडेना. भगवद्गीता 1 अध्याय जैसा रोज नेमाने होय तैसाच ज्ञानेश्वरीचा निश्चय विना अंतराय तगेना. हाती घेता इतर ग्रंथ नित्य नेमे वाचिले जात. ज्ञानेश्वरीवरी प्रबल हेत नियम न जात तडीस. घेऊन रजा 3 मास
एकदा देव गेले शिर्डीस, तेथून निजगृही पौंडास, सुखे घ्यावयास विश्रांती. तेथेही इतर कार्ये झाली, इतर नेमाची पोथी वाचिली. ज्ञानेश्वरीची हौस न पुरली, वेळ न आली तियेला. हाती घेता ज्ञानेश्वरी, विकल्प काही उठावे अंतरी. जेणे वाचन होई वरीवरी, प्रेम अंतरी उपजेना. काय करूनी कासाविसी, केला निश्चय न पावे सिद्धीसी. 5 ओव्याही नित्य नेमेसी, घडले न प्रतिदिवशी वाचावया. प्रत्यही 5 ओव्या निदान, निश्चय केला मनापासून. त्याही न नेमे मज हातून, उल्हासे वाचून जाहल्या. म्हणून मग केला नेम, साईच जेव्हा देतील प्रेम. म्हणतील वाच तेव्हाच उपक्रम, करीन संभ्रम विरहित. निष्ठा साईंच्या पायापाशी, जेव्हा साई देतील आज्ञेसी. तेव्हाच वाचीन ज्ञानेश्वरीसी, कृतनिश्चयेसी बैसलो. असो येता महोदय पर्व, सवे मातोश्री भगिनी सर्व. पहावया गुरुपूजा गौरव, पातले मग देव शिर्डीस. का हो आताशा नाही वाचत, ज्ञानेश्वरी आपण नित्य. जोग तेथे देवांसी पुसत, प्रत्युत्तर देत ते परिसावे. ज्ञानेश्वरीची मोठी हौस, परिणती जाई सिद्धीस. आता बाबाच जेव्हा वाचावयास, वदतील ते वेळेस वाचीन. तव जोग कथिती युक्ती, ज्ञानेश्वरीची आणूनी पोथी. द्यावी साई बाबांची ये हाती, वाचावी ते देती तव तुम्ही. न लगे मज काही युक्ती, बाबा माझे अंतर जाणती. ते कान माझी अढी पुरविती, वाच स्पष्टोक्ती वदतील. घेता समर्थांचे दर्शन, रुपया 1 केला अर्पण. एकचिका 20 आण, म्हणती त्या लागून तव बाबा. आणून 20 रुपये दिधले, रात्री बालकरामास भेटले. साई कृपा कैसी पावले, वृत्त त्या पुसिले पूर्वील. उद्या आरती झाल्यावरती, सांगेन मी सकळ तुम्हा प्रती. ऐसे बालकराम आश्वासिती, बरे म्हणती देवतय. पुन्हा देव दुसरे दिवशी, जाता मशिदी दर्शनासी. 20 रुपये मागितले त्यांशी, दिधले सुख संतोषी देवांनी. पाहुनी तेथे अत्यंत भीड, देव राहिले बाजूस आड. बाबा पुसती कोठे रे साकड, जागेत अवघड तो दडला. देती देव प्रत्युत्तर तेथे, बाबा हा मी आहे ना येथे. का सातची ना झालेत देते, बाबा तव तया ते पुसतात. देव वदती 20 दिधले, पैसे कोणाचे बाबांनी पुसिले. बाबा आपुले तव ते वदले, का मग सुटले पळत तुम्ही. यावे ऐसे जवळ यावे, स्वस्थ चित्ते निकट बैसावे. आज्ञेप्रमाणे केले देवे, मनोभावे ते बैसले. नित्यनेम आरती झाली, मंडळी स्वस्थानी परतली. बाळकरामा देवा गाठ पडली, पृच्छाती आरंभिली पूर्वील. तयांचा पूर्ववृत्तांत पुसिला, तयांनी तो साध्यंत कथिला. कैसे लावियले उपासनेला, देव मग तयाला वदतात. केले काय तुम्हा निवेदन, कैसे करावे ब्रह्मचिंतन. करा की माझी जिज्ञासा पूर्ण, देव मग त्या लागून प्रार्थिती. बालकरामही देवांप्रती, करावया तयांची जिज्ञासा पूर्ती. उत्तर द्याया जो आरंभ करीती, बाबाच बोलाविती देवांस. कैसा साई परम लाघवी, चंद्रूस देवा ते बोलावू पाठवी. देव न क्षण विलंब लावी, आले श्री साईंस भेटाया. झाले होते 3 प्रहर, मशिदीची या तटावर. टेकुनिया दोन्ही कर, दिसले समोरची श्री साई. देव जाताच केले वंदन, बाबा तयास पुसती प्रश्न. कोठे कोणासी काय आपण, करीत संभाषण होता की. मग देव उत्तर देती, काकांची या माडीवरती. बालकरामाची या संगती, आपुलीच कीर्ती परिसियली. रुपये आण 25,
बाबा आज्ञापिती देवास आणूनिया तेच समयास रुपये बाबांस समर्पिले किती पुसती आणिलेस देव वदती 25 बाबा म्हणती चल ये बैस गेले तव मशिदीस बाबांसह बाबा बैसले खांबापाशी दुजेन कोणीही मशिदीसी म्हणती तुवा माझी चिंधीसी चोरी येलेसी मज न कळता मला चिंधी ठाऊक नाही म्हणून देव देती ग्वाही येथेच कोठे तरी पाही झाले मग साई वदते तया येथे आहे कोठे चिंधी ऐसे देव वदले ते संधी बाबा उठले म्हणती तू शोधी खोटी ही बुद्धी चोरीची कवण्या कार्ट्याने ती नेली बघ बघ पाहिजे येथेच असली ऐकून देवांनी आणिक शोधिली नाही ती आढळली तरीही मग भ्रुकुटीस घालून आकडे पाहून या इकडे तिकडे दृष्टी टवकारून देवांकडे साई कडकडे देवांवर म्हणे तूच लबाड होसी तुझवीण कोण ये समयासी येईल चिंधी चोरावयासी चोर मी तुझसीच समजतो ऐसा येथे जो येतोस तो काय चोऱ्या करावयास झाले काळ्याचे पांढरे केस खोडन लवलेश की जाई तुला कुऱ्हाडीने हाणीन तुला कापीन ठार करीन जाशील कोठे माझी हातून येईन मारीन तेथे तुझ घरून येतोस जो शिर्डीस तो काय चोऱ्या करावयास घे हे आपुले वापस आणून चिंधीस दे माझ्या क्रोधे लाल झाले साई उद्धारी येली आई माई शिव्या शापांची लागली रई संतापे लाही जाहली कोपले देखून साईनाथ देव कौतुक पाहतात उगेच उभे राहतात आश्चर्यभरित मानसे देव सन्निध आणि एकटे पाळी माराची येणार वाटे की हे विश्वरूप दर्शन गोमटे जाणून दाटे आनंद घेतील काय सटका आता करीतील काय त्वेषे आघाता एकला मी सापडलो हाता येईल चित्ता ते करो परी हे चिंधीचे काय कोडे ते तो देवांस काहीही नुलगडे जा निघून जा म्हणता एकीकडे तव ते पायरीकडे सरकले काय चिंधीचा गुह्यार्थ जाणावया मी नाही समर्थ पावेन साई कृपेचा स्वार्थ तई तो श्रोत्यार्थ निवेदिन होता अर्ध घटकाभर आले देव बाबांसमोर चालूच होता शिव्यांचा गजर आलास कावर म्हणाले जा हो चालता वाड्यात म्हणता देव आज्ञा वंदित नमन करून चरणांप्रत पातले परत वाडिया माझी झालेली सर्व हकीकत घडली जैसी तैसी यथार्थ जोगांस आणि बालक रामाप्रत केली निवेदित साध्यंत पुढे सबंध एक घटका उडाला शिव्या शापांचा दणका प्रहरा दो प्रहरा मागे मग लोका बाबाच अवलोका आमंत्रित देवही मग तेथे आले इतरां माझी जाऊन बैसले म्हाताऱ्याची या जीवा लागले असेल मग बोले श्री साई चिंधीची ती कथा काय तरी म्या दुरुक्ती केले घाय होतीच चोरीली त्या काय उपाय बोलल्याशिवाय रहावेना असो अल्ला सारे बघील तोही तयाचे बरे करील तव ए भाऊ दक्षिणा देशील पुसती क्षमाशील श्री साई किती आणू देव पुसती 12 घेऊन येई त्वरिती पाहू जाता नोटची होती रुपये न मिळती तियेचे देवे तैसेच बाबांस कथिले राहू दे मज नको ते वदले सकाळी त्वा 2दा दिधले स्मरण न राहिले मज त्याचे तरीही देवांनी रुपये मिळविले बाबा लागी आणून दिधले सवे तयांचे चरणही वंदिले परिसा मग निघाले जे बोल काय रे तू करीत अससी काही नाही वदता तयासी पोथी वाचित जा नेमेसी केले देवांसी आज्ञापन वाडिया माझी जाऊन बसावे नित्यनेमे वाचित जावे
वाचिताना सांगतही असावे निरूपण भावे सकळिका सबंध भरजरी सुंदर शेला बसलो असता तुझ द्यावयाला जासी का चिंध्या चोरावयाला सवयी का तुझला चोरीची असो करावे पोथी वाचन साई मुखींचे हे वचन पावूनी माझी मी अंतरी खूण अतिसुख संपन्न जाहलो मानूनी ती आज्ञा प्रमाण मग म्या तया दिवसापासून नित्य ज्ञानेश्वरीचे वाचन तैसेच निरूपण आरंभिले मिळाली आज्ञा वांछिली आता फिटली व्रतस्थ मनाची चिंता येथून मज ज्ञानेश्वरी वाचिता येईल नियमितता वाचना आता मी गुरुवनुज्ञाधर आता प्रसन्न मज ज्ञानेश्वर माझी पडले जे झाले आजवर वर्तणे अतःपर नियमाने साक्ष मजला माझे मन वरी साई आज्ञा प्रमाण आज्ञा बळे पोथी पारायण आता मज निर्विघ्न घडेल बाबा मी येतो लोटांगण अनन्य भावे तुम्हा शरण पदरी घ्या या लेकरा आपण करवूनी घ्या वाचन मज करवी चिंधी ते काय ध्यानात आले बालक रामास होते जे पुसिले त्याच चिंध्या तेच नरुचले साईस जय भरले रागाने कैसे तुम्हास उपासनेस कैसे परब्रह्म चिंतनास लाविले म्हणून बालक रामास पुसिले ते बाबा नावडले वाटेल त्या प्रश्नाचे उत्तर स्वये द्यावया असता तत्पर किमर्थ चौकशा कराव्या परस्पर म्हणून मज दुर्धर छळियेले हे बोलची उद्धत प्रेमे भक्तार्थ जो ओथंबत भक्त छल ज्या स्वप्नीही न दिसत छळणे त्या अनुचित क्रियापद छळिले नव्हे मज शिकविले चित्ती तुझिया जे जे उद्भवले ते म्या पाहिजे स्वये पुरविले कधी न चोरिले कामाये साई बाह्य क्रोधाभिभूत अंतरी ते नित्य मुदित बाह्य संतापे दिसत संतप्त अंतरी ते तृप्त आनंदे क्रोधाचे बाह्य लौकिक लाघव अंतरी परमानंद गौरव तया साईंचे लीला वैभव गावया सुदैवची पाहिजे साधावया निजस्वार्थ जया पोटी अत्यंत आर्त शिव्या पुष्प लाखोल्या मानित दृष्टी निजहित तत्पर परिसूनी कर्णकटू अश्लील वचन डळमळेना देवांचे मन पोटी प्रेमाचे भरते गहन वाटे ते ताडण पुष्पांचे दुग्धे भरली धेनूची कास भाग्यवानास लाभे गोरस कासे पासीच गोचिडा वास अशुद्धचे कर्मास तयाच्या दर्दुरा कमलकंदा शेजार लुटी कमल मकरंद भ्रमर दुर्दैवी दर्दुरा पंकाचा आहार दैवासन पार भ्रमराच्या तैसे तुम्ही भाग्यवान तुम्हा आम्हा सन्निधान मानेल ते घ्या रे पुसून शंका समाधान साई वदे पहा माझी पोथीची अढी वाचीन वाच वदतील ते घडी तोवर ज्ञानेश्वरी मी नुघडी पुरविली रोकडी बाबांनी कैसी माऊली करी लाड निज बालकाचे पुरवी कोड तयाची ही प्रतीती गोड भक्तीची जोड ही कथा वाच म्हणून नाही थांबले देववदती वर्षन उलटले स्वप्नी येऊनी दर्शन दिधले आश्चर्य मज पुसिले ते परिसा सन 1914 एप्रिल 2 तारीख तदा वार गुरुवार उजाडता एकदा स्वप्न प्रसादा पावलो समर्थ साई स्वप्नी आले आहेत माडीवरती बैसले पोथी समजते का मज विचारिले उत्तर दिधले नकारी तैसाच प्रश्न झाला नंतर मग ती केव्हा समजणार आले माझिया नेत्रांस नीर काय म्या प्रत्युत्तर दिधले कृपा आपुली झालिया वीण पोथी वाचणे केवळ शीण समजणे तो त्याहूनही कठीण बाबा मी निक्षून सांगतो बाबा वदती पोथी पढता फारची आपण घाई करिता वाचा पाहू ती मज देखता
निकट बैसता मजपाशी. काय वाचू देव वदती, अध्यात्माची आज्ञा देती. देव पोथी आणू जाती, नेत्र उघडती तात्काळ. देव तेव्हा जागे होती, स्वप्नस्थिती पाहून निश्चिती. काय वाटावे तयांचे चित्ती, कल्पना श्रोती कीजेती. पाहून या वर्षभर वाट, मानी की बाळ आज्ञा नीट. करीतो की नित्य पोथीचा पाठ, काळजी उद्भट ही कोण. पाळी काय लाविली शिस्त, दिधला धडा गिरवी का नित्य. चुके कोठे वा किन्निमित्त, कवण हे सतत पाहिल. वाचके असावे कैसे दक्ष, ठेवणे कोठे विशेष लक्ष. साई माऊली वीण प्रत्यक्ष, कवणही साक्ष पटविल. ऐसी साई समर्थ लीला, ऐसा स्वानंदाचा सोहळा. भक्ती भोगिला असंख्य वेळा, देखिला म्या डोळा प्रत्यक्ष. आता आपण श्रोते मंडळी, होऊ की लीन गुरुपद कमळी. परिसू पुढील कथेची नवाळी, यथा काळी पुढारा. आठवूनी श्री समर्थ चरण, सद्भावे मी येई लोटांगण. तेणेच सकल भवदुःख विमोचन, भावार्थे शरण हेमाड. साईच एक तयाचा स्वार्थ, साईच निरतिशय सुख परमार्थ. साईच तया करील कृतार्थ, निश्चित हा भावार्थ तयाचा. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, साई कृपानुग्रह दानं नाम 41तमोऽध्यायः सम्पूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.